नाशिकच्या भोंदू बाबा तो अशोक खरात ही महाराष्ट्रातील एफस्टीन फाईल तर आहेच, पण तो जो काही वेगळ्या वेगळ्या बैठका घ्यायचा, तो वेगळ्या वेगळ्या लोकांना भूलतापांना बळी पाडायचं. अहो, चांगल्या घरातल्या बायका 58 अश्लील व्हिडिओ या माणसाचे सापडले. म्हणजे हा महाराष्ट्रामध्ये किती मोठं कांड करत असेल याची कल्पना सुद्धा न केलेली बरी. महाराष्ट्रात ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या बैठका चालतात, महिलांना भूलतापांना बळी पाडलं जातं, तिथं महिलांचं शोषण होतं, हे मी याच्या अगोदर पण सांगितलंय. आणि या अशोक खरातने आता सिद्ध केलंय की हे जे भोंदूगिरी करणारे आहेत, महिलांना, मुलांना, माणसांना फसवणारे, धर्माच्या नावावर पैसा गोळा करणारे, अहो याचं फार्म हाऊस इतकं मोठं आहे की बडे बडे नेते याच्या पायापाशी बसतात. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष जर या अशोक खरातच्या पाद्यपूजन करत असेल, पाय धुत असतील, तर सांगा ना मला काय परिस्थिती आहे. आणि पोलिसांनी जरी गुन्हा दाखल झाल्यावर अटक केलेली असली तरी याचे ज्या नेत्यांसोबत किंवा ज्या लोकांसोबत संबंध आहेत, ही सगळी बडी मंडळी आहे. काही रामदासी बैठका सुद्धा भरतात. सोलापूरची एक घटना आहे, मी बातमी वाचली होती की घरातून बैठकीला चालले म्हणून बायका निघतात आणि सापडल्या कुठं तर लॉजवर. पेपरमध्ये आलेली बातमी आहे. म्हणजे हे काय होतं? गृह विभाग, महाराष्ट्र शासन, जबाबदार नागरिक आणि त्या महिलांच्या घरातले पुरुष मंडळी या गोष्टीकडे लक्ष देत नाही. अशोक खरात जर हा बैठकात चालवत असेल, म्हणजे हे जे असले अंकशास्त्र वगैरे चालवून लोकांना हिप्नोटाईज करून जर शोषण होणार असेल, तर महाराष्ट्रातल्या महिला भगिनी सुरक्षित नाहीत, हे मला सांगायचं आहे. 58 वेगळ्या वेगळ्या महिलांचे व्हिडिओ त्याच्याकडं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून परत पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह आहेत. काय धंदा आहे? त्याच्या फार्म हाऊसवर मोठे मोठे नेते, म्हणजे हा महिलांचा सुद्धा वापर करतच असेल की. याची नार्को टेस्ट करू नये ना. जे जे दोषी आहेत आणि जे पाद्यपूजन करतात ते सगळे सहआरोपी करून खरं तर खरं सत्य बाहेर आलं पाहिजे. बराच पैसा याच्या ट्रस्टमध्ये सुद्धा गुंतवलेला असेल, लक्षात ठेवा.